सामुग्री, खाजगी, खात, औद्योगिकरण असे मराठी शब्द आपण सर्रास वापरतो, म्हणतो, लिहितो, बोलतो. मात्र हे मराठी शब्द चुकीचे आहेत. म्हणजे अर्थातच अपभ्रंश होऊन तयार झालेले आहेत. मूळ शब्द किंवा योग्य शब्द आहेत सामुग्री ऐवजी सामग्री, खाजगी ऐवजी खासगी, खात ऐवजी खत, औद्योगिकरण ऐवजी औद्योगिकीकरण. हां, एकतर औद्योगिकीकरण म्हणा किंवा औ ऐवजी उ वापरायचा असेल तर उद्योगीकरण म्हणा. मग तिथे की लावू नका. आता मी जो हा लावू म्हटलं तो लावू कोणी कोणी लावू असा लिहितात. मात्र ज्या शब्दात व आहे त्यालाच वला उकार उ लावता येते. जसं लावणे असेल तर लावून असा शब्द लिहिता येतो, कारण यामध्ये व आहे. मात्र लावून असा शब्द लिहिणे चुकीचे. बरं, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा उ केव्हा लावायचा? तर बघा, ज्या शब्दामध्ये व नसतो तिथे उ लावायचा. म्हणजे जाणे, खाणे, पिणे या शब्दांमध्ये व कुठेच नाही, म्हणून जाऊन, खाऊन, पिऊन असे लिहितात. जाऊन, खाऊन, पिऊन असे लिहू नका. नेमके असेच प्रश्न शुद्ध शब्द ओळखा किंवा अशुद्ध वाक्य ओळखा या हेडिंग खाली पेपरला येतात. तेव्हा आपला अभ्यास असा प्रॉपर असला पाहिजे, तरच मार्क्स मिळतात. आणि मार्क्स मिळाले की पोस्ट मिळते, नोकरी मिळते, आपलं आयुष्य सुखाचं जाते. अशाच प्रकारे मराठी आणि इंग्लिशचे संपूर्ण शब्द शिकण्यासाठी अप्लाइड व्होकॅब हे पुस्तक आपल्या घरी ठेवाच. घरपोच मागवण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्सअप करा. आणि ई बुक हवे असेल तर ABC एज्युकेशन ॲपवर जा. तिथे ई बुकवर तब्बल 90% ऑफ आहे. म्हणजे 380चं पुस्तक केवळ 38 रुपयांना मिळणार आहे.